नाही तर मला मरायचं परमिशन द्या. दुसरं काय इच्छा नाही मला. काहीच बाकी कोणती जनता कायदा माहित नाही मला. कायदा संग घेणं नाही. माझी मानसिकता राहील नाही. मला काहीच गरज नाही. माझ्या डोळ्यासमोर माझी मुलीची हत्या केलेली त्यांनी. मला फक्त मला डॉक्टरच पाहिजे, दुसरं काहीच लागत नाही मला. असा काय प्रसंग वादावला होता तुमच्यावर? काही नाही, मुलगी साधारण हसती खेळती मुलगी. तुम्ही तिच्या हॉस्टेलला विचारा, गावात कोणत्या माणसाला विचारा, मुलगी कशी होती, कशी नेली, काय केली, माझ्या डोळ्यासमोर येते. कोणत्या दवाखान्यात झालं होतं? एमजीएम मध्ये सुनील जाधव म्हणून डॉक्टर आहे. त्या हरामखोरांना मादरचोदना मुलगी ऍडमिट करून घेतली. साधारण मुलगी ऍडमिट केली, क्रिटिकल बनवली. तो मादरचोद पळून गेला. सलाईन खाली गेले, तिथं ब्लड खाली गेलं आणि त्याची चुकी निदर्शनात आणून दिली. तर तो बायकोला आरे रावीची भाषा बोलला. ते बी अतिदक्षतेमध्ये सलाईन खाली जाणे, ब्लड खाली जाणे. ते हॉस्पिटल आहे का काय? माणसं मारायचा दवाखाना आहे तो. माझ्या समोर माझी मुलगीची हत्या केली त्यांनी. बरं आता तुमची तुम्ही कोणता गुन्हा केला असता माझ्यावर? तर त्या डॉक्टर गुन्हा करा आणि त्याला कारवाई शिक्षा झाली पाहिजे, तरच मी खाली उतरणार. नाही तर मला कायची गरज नाही, काय घेत नाही. तुम्हाला प्रशासनानं काही आश्वासन दिलं का? काय आश्वासन नाही, काय नाही. प्रशासनाचं मला घेत नाही. मला माझी जीवनयात्रा संपवायची. माझी जीवनयात्रा संपवून जर न्याय भेटत असेल, त्याला शिक्षा होत असेल, तर मी हसत हसत माझी आत्महत्या करायला तयार आहे मी. नेमका सभा काय प्रसंग होता? दुसऱ्यांची मृत्यू नाही झालं पाहिजे, त्यासाठी आम्हाला न्याय लागतो. डॉक्टरांना सजा जर भेटली तर मग अशी भरपूर आत्महत्या थांबते. तरी पण नेमकं जेव्हा तुम्ही दवाखान्यात नेलं होतं तेव्हा त्याचं काय दुखत होतं? म्हणजे नेमका सभा काय प्रसंग होता? असं नुसतं निमोनिया होता. पण नंतर आम्हाला कळलं सिटी स्कॅन इथं काहीतरी आहे ते छातीमध्ये. तेव्हा आम्ही ब्रॉन्कोस्कॉपी करण्यासाठी गेले. ब्रॉन्कोस्कॉपी अशी वेळेस करतात तर ते लिक्विडचे इंजेक्शन देतात, भुलीचे इंजेक्शन देतात. त्यांनी झोपीचे इंजेक्शन दिली. मुलगी 4 वेळेस उठून बसली आमचीवाली आणि आवाज येत होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं गाठ आहे. आम्हाला दाखवलं, गाठीचं व्हिडिओ दाखवला, कशी गाठ आहे काय ते सर्व काही दाखवलं. त्याच्यानंतर सॅम्पल काढायला गेले. आम्हाला बोलले ते सॅम्पल काढायचं आहे. आम्ही सॅम्पल काढायला नेलं. त्यावेळेस त्यांच्याकडून ब्लडिंग चालू झाली. त्याच्यानंतर आम्ही ती ब्लडिंग बंद करायचं ऑपरेशन पण केलं. ती ब्लडिंग बंद झाली. तो व्हिडिओ त्यांनी दाखवला. जेव्हा आम्हाला सॅम्पल काढला तो व्हिडिओ त्यांनी दाखवला नाही. आम्हाला ते व्हिडिओ लागतोय, ते बोलत नाही आहे. पण त्याने आम्हाला मोबाईलवर दाखवला तेव्हा होता. आता काय नाही आहे त्यांच्याकडं. आम्हाला न्याय लागतो फक्त आमच्या मुलीसाठी. नाही तर आम्हाला लगेच इच्छा नाही, आम्ही काही बी करू शकतो. आमच्या मुलीला जर न्याय जर नाही भेटला तर आम्ही काही करू शकतो. आणि तुम्ही कोणत्या हॉस्पिटलला आणि डॉक्टरचं नाव काय होतं? कोणत्या हॉस्पिटलला गेले होते तुम्ही? एमजीएमला गेलो होतो. सुनील जाधव म्हणून आहे आणि देशमुख सर म्हणून आहे. देशमुख सरांनी पूर्ण ट्रीटमेंट घेतली. ते आम्हाला बोलले सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. पण त्यांनी डिपोज सुट्टीमध्ये गेले ना, त्याच्यामुळे जास्त ते झालं. म्हणजे पोरगी फॉर्मात गेली. त्यांनी लक्षच नाही केलं. आमच्या घर 4-5 वेळेस सलाईन खाली गेले. आम्ही त्यांना 2-4 वेळेस बोललो तर सलाईन खाली जात आहे, इंजेक्शन इतके भारी भारी इंजेक्शन तिच्यापर्यंत पोहोचत नाही आहे, तिची तब्येत खालवती. पण मग तरी ते लक्षच करत नव्हते.